का कुठे जेवण वाढ मला. भाकरीचं पीठ संपले, जरा पैसे देता का? अरे पैसे 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 नाही माझ्याकडे. काय रे तुला पैसे? चल काय येतं रोज रोजच्या? सोड, मी बघते काय ते. जातो मित्रांकडे मी. हा तुम्ही जेवण तरी जा. ए पक्या इकडे ये. बोल की कुठे चालतोस रे पक्या? काय झालं तुला? टेन्शन मध्ये दिसू राहिला असती. काय बोलायचं आता, तेच घरच्या रोजच्या किटकिट किटकिट. कशाला एवढा टेन्शन घेतो रे तू? हे घे पिऊन बघ. नाही रे मी नाही. घे पिऊन बघ. घे घे काय काय दिला? काय काय नाही होणार रे तुला, तू पिऊन बघ. अरे भैया काय काय नाही रे. हातात काय तुझं? काय नाही रे. अरे सोड हे सगळं. हे तुला काय करायचंय? तुला माहिती आहे अरे. तू नाही घेतो रे. तू नाही जा रे तू. 5 महिन्यानंतर पक्याचे वडील वारले आणि पक्या नशेत धुंद होत गेला. कुठे राहिला पक्या एवढा वेळ? कुठं करतो? वेळ पाहिजे का? काय झाली? हे आहे का? बस की 2 मिनिटं. परत पिऊन आला का रे तू? हो आलो मी पिऊन. राहिलेच काय आता? काय राहिलंय? अरे तुझा बाप पण त्यातच गेला आणि तू पण आता त्याच. तू सोड सगळं. मला जेवण वाढ म्हणे. आई काय जेवणार आहे? आई पक्या पक्या. पक्याला अचानक चक्कर आली आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर हे समजून आले की त्याला कॅन्सर आहे. काय नाही होते मला माफ करत आहे. मी तुमच्या मुलाला वाचू शकत नाही. डॉक्टर असं असं नका म्हणू. अहो वाचत माझं कोण? डॉक्टर. ओके आई अगे आई बोल. हे जगात तुला एकदा सोडून चाललो होतो. माफ कर गं मला. नाही माफ कर. रे पक्या काय झालं तुला? तुला आधी सांगितलं होतं ना की हे सगळं नको करू. बघतो ना आता. ए पक्या बरोबर बोललो होतं रे. तुला रस्त्यावर नाही चाललं पाहिजे होतं आणि नाक तोडलं पाहिजे होतं रे. माफ कर दे मला. पक्या 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 पक्या. व्यसन म्हणजेच जिवंत मरण. व्यसन सोडा, फुलेल जीवन. तुमच्या कुटुंबाला तुम्ही हवे आहात त्यांचा विचार करा आणि व्यसन सोडा. व्यसन करणारा व्यक्ती फक्त स्वतःच जीवन नाही पण त्याच्या कुटुंबावरही ओझं बनतो आणि समाजालाही तो काही ना काही रूपात हानी पोहोचवतो. दारू, गुटखा, सिगरेट, तंबाखू अशा पदार्थांचं सेवन करून आपल्या आरोग्याला हानी पोहोचवू नये. म्हणून चला व्यसनमुक्त होऊया. तुमचं आयुष्य तुमच्या हातात.